नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकरी बांधवांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे मान्सून कुठे अडकला. शेतकरी बांधवांची चिंता वाढत चालली. तसेच हवामान तज्ञांच्या मते आता वातावरणात मोठा खुळखुळासा निर्माण झाला असून पंजाबराव डग साहेब यांनीही महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय. तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम असताना आता मान्सूनच्या पुढील वाटचालीबाबत मोठी अपडेट समोर आली. नेमका पाऊस कधी पडणार, कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसात कोणती काळजी घ्यावी याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आता जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस हा पडलेला नाही. त्यामुळे पेरणीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांची चिंता मात्र वाढत आहे. मात्र हवामान विभाग आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही तासात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. नंतर महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आता समोर आली. राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपत असल्याचे चित्र दिसतंय. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात ढगांची दाटी वाढली असून वातावरण पूर्णपणे पावसासाठी अनुकूल झाले. सर्वप्रथम आपण पाहूया कोकण विभागाची परिस्थिती. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार सरी कोसळू शकतात. तर मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी तसेच सखल भागात पाणी साचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो. तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खरीप हंगामाला गती देणारा ठरणार आहे. मित्रांनो, मराठवाड्याकडे जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होत असून अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे विदर्भ. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे देखील वाहू शकतात. तर हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील जारी केला असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आता ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तेथील शेतकरी पेरणीची कामे पूर्णपणे वेगाने करू शकतात. मात्र ज्या भागात अजूनही पावसाचं प्रमाण कमी आहे तेथील शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस हवामानाचा अंदाज पाहूनच अंतिम निर्णय घ्यावा. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासारख्या पिकांच्या पेरणीसाठी पुढील काही दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तसेच शेतातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल याचीही काळजी घ्यावी. दरम्यान हवामान तज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात तयार झालेली हवामान प्रणाली आणि अरबी समुद्रातून येणारा ओलाव्याचा पुरवठा यामुळे राज्यातील पावसाचा जोर हा वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील 24 ते 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे नद्या नाले भरून वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि हवामान, शेती, सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी हवामान तडाखा YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.